शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ धर्मवीर शंभूराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा. भारतीय संविधानाचे जनक, दलितांचे कैवारी, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे महर्षी, ज्यांच्यामुळं आज तुम्ही आम्ही एकत्र आहोत, ते परमपूज्य शिक्षणाचे दैवत. त्याचप्रमाणे या काळामध्ये स्वतःच्या हातामध्ये राट आणि गाडगे घेऊन स्वच्छतेचं महत्त्व कळणारे, समजून देणारे, आज आपण कचऱ्याचे ढीग पाहत आहोत प्रत्येकडे स्वच्छ भारत अभियान, आणि जिकडे तिकडे घाणच घाण, बरोबर की नाही? पण त्या काळामध्ये, त्या युगामध्ये स्वतःच्या हातामध्ये राट आणि गाडगे घेऊन स्वच्छतेचं महत्त्व पृथ्वीतून पटवून देणारे, दगडाला देव न मानता माणसामध्ये देव शोधा, माणसाला मोठं करा, मनुष्य धर्म पाळा, ते पृथ्वीतून सांगणारे थोर संत गाडगे महाराज याला वंदन करतो. मुंबई नगरी नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर अखंड हिंदुस्थानला ज्यांच्याबद्दल अभिमान आहे, ज्याने आरेला कार्य करायला शिकवलं, ज्यांनी आरेला कार्य करायला शिकवलं, ते तुमच्या आमच्या सर्वांचे पक्ष प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे. पक्ष, पद आणि पैसा, पद आणि पैसा याला किंमत न देता समाजकार्य कसं करावं, संघटन कसं असावं, नेतृत्व कसं असावं, धर्मरक्षणासाठी रस्त्यावरती कसं उतरावं, हे ज्याने दाखवून दिलं. गुरु शिष्याचं नातं कसं असावं याचं आदर्श उदाहरण देणारे ठाणे जिल्ह्याचा वाघ, शिवसेना नेते, तुमच्या आमचे सर्वांचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा. शिवपीठावर ज्यांच्यासाठी हे दिवाणनगरी इथे अवतरलेले आहे, दिवाणनगरीचे भूमिपुत्र, दिवाणनगरीच्या विकासासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे, आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कल्याण ग्रामीण 144 मध्ये चौकाराचा विजय घेऊन मंत्रिपदावरती विराजमान होणारे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय सुभाषजी गणू भोईर साहेब, त्याचप्रमाणे समस्त व्यासपीठ आपला सर्वांना जय महाराष्ट्र, आणि शिवपीठासमोर उपस्थित माझ्या दिवाणनगरीमधील सर्व निष्ठावंत आपल्या सर्वांना माझा जय शिवराय. निष्ठा काय असते, कशी असते, हे तुम्हा आम्हाला शिकवण्याची गरज आहे का? निष्ठा शिकवण्याची गरज आहे का? ज्यांना निष्ठा शिकवायची होते ते साले गेले निघून. फरक पडला का तुम्हाला? फरक पडला का? फरक पडणार आहे का? नाही ना. कारण आपल्या नसामध्ये, तुमच्या आमच्या नसामध्ये शिवसेना ही 4 अक्षरे सळसळ आहेत की नाही? आणि आपलं नशीब थोर तुमच्या आमच्या साथीला, तुमच्या आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी या दिवाणनगरीमध्ये, कल्याण ग्रामीण शहरामध्ये सन्माननीय पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिवा शहराचं विजन घेऊन दिवा शहराच्या विकासासाठी, कल्याण ग्रामीण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे सुभाषजी गणू भोईर साहेब यांच्या हाती मशाल दिलेली आहे. आणि मशाल तुमच्या आमच्या सर्वांच्या साथीमध्ये दिव्याच्या कल्याण ग्रामीणच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण विजयी रूपाने पोहोचवलेला आहे, बरोबर की नाही? मशाल घरोघरी पोहोचवली आहे की नाही? बरोबर ना? आणि साहेब, तुम्ही विजयी तर आहात, तुम्ही आमदार होतात, आमदार आहातच, पण आमच्या कार्यातून
आमच्या संकल्पनेतून, आमच्या मेहनतीतून तुम्ही जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासातून लवकरच या कल्याण ग्रामीणला तुमच्यासारखा मंत्री आम्हाला लाभणार आहे आणि आमची कामं मला वाटतं आमच्या स्वप्न नगरीपेक्षाही जास्त भरायला होणार आहे. बरोबर की नाही? पण जोरदार काय त्याच्यात सुभाषजी भोईर साहब आप आगे बढ़ो, सुभाषजी भोईर साहब आप आगे बढ़ो. खरोखर नशिबान आहोत की नाही? सुभाषजी गणू भोईर साहेबांसारखं ज्यांच्यामध्ये विनय विघन आहे, कार्य करण्याची क्षमता आहे. आणि या दिवाणनगरीमध्ये कल्याण ग्रामीणमध्ये अजूनपर्यंत कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा, ज्या कार्याचा श्री गणेशा साहेबांनी केला होता ती कार्य आता पूर्ण होत आहेत. श्रेय घेणारे श्रेय घेत आहेत, पण त्याचा श्रेय गणेशा कोणी केला असेल तर सन्मान्य सुभाषजी गणू भोईर साहेबांनी. आणि हे तुम्ही आम्ही अभिमानाने सांगत आहोत. लक्षात घ्या, कुणीही श्रेय घ्या, पण त्याचे कार्य करणारा आमचा एकच वाद सुभाषजी गणू भोईर साहेब. आणि आज त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही इथे या दिवाणनगरीमध्ये अवतरलो आहोत. साहेब, आपला प्रचार धूमधडाक्यात झालेला आहे, चालत आहे, पण आम्ही आज इथे आलेलो आहोत ज्याने दिल्लीचे तख्त हलवलेलं आहे असे खासदार सन्माननीय शिवसेनेचा आवाज ज्यांना म्हणावं लागेल, ज्यांच्या आवाजाने, ज्यांच्या कृतीने दिल्लीचं तख्त हलवलं जातं, ते अरविंदजी सावंत साहेब आज इथं आहेत. आणि ते खास येत आहेत येणाऱ्या 23 तारखेला तुमच्या आमचे लाडके सुभाषजी गणू भोईर साहेब यांच्या विजयाचा श्री गणेशा करण्यासाठी, साहेबांच्या विजयाच्या हॅट्रीसाठी येत आहेत. आता मी दिवाच्या विकासाकडे चाललो आहोत. उपस्थित सर्वांनी एक मताने सांगायचं आहे, दिव्यामध्ये विकास कुणी कुणी पाहिला आहे मला सांगा. दिव्यामध्ये विकास कुणी कुणी पाहिला आहे? हात वर करा. पाहिला का विकास? कुठे सापडला का विकास? होय होय, मी सांगेन, दिव्यात मध्ये विकास आपण पाहिलाय, विकास आपण बघितलेला आहे. पण कुठे? गटाराच्या नाळामध्ये उडालेल्या साखळांमध्ये रडत खडत तो झालेला विकास आहे. बरोबर की नाही? अहो, लाखाचा निधी नव्हे हो, लाखाचा निधी नव्हे, करोडोचा निधी ह्या दिवाणनगरीसाठी आलेला आहे. पण गेला कुठे? गेला कुठे? पाण्याचा थेंब तुमच्या घरी आहे का? पाण्याचा थेंब आहे का? माता भगिनींनो, खऱ्यावर सांगा, मला सांगा, पाणी तुम्हाला मिळत आहे का? अहो, दरवर्षी निवडणुका आल्या की पाणी MLD ने वाटतं. किती? MLD ने पाणी वाटतं, पण त्या पाण्याचं नियोजन शून्य झालेलं आहे. आणि शून्य कारभारामुळं, या दिव्याच्या शून्य विकासामुळं तुमचे आमचे हाल अपेठा झालेले आहेत. आणि यासाठी तुम्ही आम्ही या दिवाणनगरीमध्ये मशाल हाती घेतलेली. आणि मशाल सन्मान्य सुभाषजी गणू भोईर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या दिवाणनगरीच्या नव्हे तर कल्याण ग्रामीणच्या विकासामध्ये तुमच्या आमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करून देण्यासाठी काय घेतलेले आहे. आणि मी ग्वाही देतो, सन्मान्य सुभाषजी गणू भोईर साहेब आप मंत्रीपद होणार आहात, मंत्री होणार आहेत. आणि दिव्या कल्याण ग्रामीणचा विकास हा तुमच्या हाती श्री गणेशा झाला होता आणि होणार, ही ग्वाही देतो. इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय